दासी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कुटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय नमो नमः. माधुर्य रसकल्लोल शिवशक्ती स्वरूपिणी अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता पुढील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे होईल रे धाय रे होईल निर्धारे ज्ञानदेव. प्रेरणा म्हणे माझा ज्ञानदेव निधान लागील निज कोण ज्ञानदेव. ज्ञानी अंतराजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव. उमाईसे मज पामरासी काय थोरपण पायीची वाण पायी बारी ब्रह्मादिक जेती ओळंगणे इतर तुलने काय पुढे तुका म्हणे नेणो मुक्तीची खोली म्हणून ठेविली पायी डोई म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव. उमाईसे नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. तला कुसरी पाणी नेणो बोल तू वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमय सामुखी बोलविले. वेदमय सामुखी बोलविले. कुठवरी वानू याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्युकेची. चालविली भिंती मृत्तिकेची. अविद्य मायेचा लागोने दिवारा ऐसे जगदोद्धारे बोलविले. ऐसे जगदोद्धारे बोलविले. ऐसे जगदोद्धारे बोलविले. नाम म्हणे यांनी तारिले पतित भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमय शामुखी बोलविले. वेदमय शामुखी बोलविले. ज्ञानेश्वर महाराज की जय. छान म्हणली. चला आता आज एक रामाष्टक म्हणते वेगळं आणि मग आपण थोडासा रामरक्षेचा भाग घेऊया. भजे विशेष सुंदरम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव राममद्वयम. जटाकलाप शोभितं समस्त पापनाशकं स्वभक्त भीतिभंजनं भजेह राममद्वयं. निजस्वरूपबोधकं कृपाकरं भवापहं समं शिवं निरञ्जनं भजेह राममद्वयं. सप्रपञ्चकल्पितं यनामरूपवास्तवं निराकृतिं निरामयं भजेह राममद्वयं. निष्प्रपञ्च निर्विकल्प निर्मलं निरामयं चिदेकरूपसन्ततं भजेह राममद्वयं. भवाब्धिपोतरूपकं यशेषदेहकल्पितं गुणाकरं कृपाकरं भजेह राममद्वयं. बोधकैर्विराजमान वाक्पदैः परब्रह्मव्यापकं भजेह राममद्वयं.
शिवप्रदं सुखप्रदं भवच्छिदं भ्रमापहं विराजमानदेशिकं भजेह राममद्वयं रामाष्टकं यः पठति सुकरं सुपुण्यं व्यासेन भाषितमिदं शृणुते मनुष्यः विद्यां श्रियं विपुलसौख्यमनन्तकीर्तिं सम्प्राप्य देहविलये लभते च मोक्षं संप्राप्य देहविलये लभते च मोक्षं. रामाचं कुठलंही अष्टक किंवा कुठलंही आपण स्तोत्र छान म्हणायला घेतलं की ह्या काय म्हणूया स्तोत्रामधून काय सांगितले की भजेह राम मद्वयम. राम कसा आहे? अद्वितीय आहे. अद्वय म्हणजे अद्वितीय आहे, एकमेव अद्वितीय आहे. आणि त्याला मी भजे म्हणजे भजतो किंवा त्याची मी भक्ती करतो. कारण राम एकमेव तत्व आहे. आपण आता राम काय म्हणतात ना, श्रीराम जय राम जय जय राम याच्यामध्ये सांगतात ना की एक राम हे कौसल्यापुत्र किंवा दशरथपुत्र, दुसरं राम हे सगळीकडे परब्रह्मात भरून राहिलेलं आहे आणि परमतत्व असं आहे. तसं हे एकमेव अद्वितीय आहे. आणि भक्ती मार्गामध्ये अनन्यतेला महत्त्व आहे. म्हणजे मी जर आज रामाची भक्ती करत असेल तर मी सगळ्या देवांमध्ये सुद्धा हे परमतत्वच पाहायला पाहिजे. रामाशिवाय अन्य काही असेल किंवा दुसरं काही असेल असं माझ्या मनात येऊ नये. आणि सगळी विशेषणं ही द्वितीयांत आहेत. म्हणजे त्याला सला ते सला नाते अशी जी रूपं असतात ती. आणि हा राम आपल्या एकरूपतेचा किंवा आपल्या स्वरूपाचा बोध करून देणारा आहे. निजस्वरूप बोधकम. आणि तो निरंजनम, त्याची सगळी विशेषणं छान लावलेली आहे. निष्प्रपंच निरंजनम. निरंजन म्हणजे कलंकरहित असा तो निराकार आहे, विकाररहित आहे. आणि भवच्छिदम म्हणजे संसाराचा नाश करणार आहे. या सगळ्या भक्तीनं ऐहिक पण आपल्याला सगळं प्राप्त होतं आणि पारलौकिक पण प्राप्त होतं. रामरक्षा स्तोत्राचंही मी जे तुम्हाला काल सांगत होते की आपल्याला कशी काय प्राप्ती होते. पण आता पहिली कवचाची बरीचशी हे पाहिलेली आहे. त्याच्यातूनही त्यांना असं सांगायचं आहे की मूलबंधापासून किंवा मूलाधारापासून सहस्रार चक्रापर्यंत आपल्या सगळ्या चक्रांचा अभ्यास होतो म्हणा किंवा त्या चक्रांपर्यंत आपण पोहोचतो, मूलाधारपासून शेवटच्या चक्रापर्यंत. असाही एक त्या सगळ्या कवचाचा अर्थ काहींनी घेतलेला आहे. म्हणून पुढचे जे आहेत म्हणजे पातुरामोखिलम वपूपर्यंत आपण बरंचसं पाहिलेलं होतं. 10वा श्लोक जो आहे 9व्यापर्यंत आपण कवचाचेच आहेत. एताम राम बलोपेताम रक्षाम यः सुकृती पठेत सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. काल कोणीतरी सांगितलं होतं ना फलश्रुती, तर ती आता इथून सुरू होती आहे बघा. आता राम बलोपेताम म्हणजे रामाच्या सामर्थ्यानं युक्त. सगळं सामर्थ्य एवढ्या एका रामरक्षेमध्ये सामावलेलं आहे. तर या रामाचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे अशी ही रामरक्षा. या सुकृती पठेत. सुकृतीला फार महत्त्व आहे. सु म्हणजे चांगली आणि कृती म्हणजे करणारा, अर्थातच पुण्यकर्म करणारा. उगाच कुणालाही ती लाभणार नाही आहे. दुष्टकर्म करतोय आणि त्यानं रामरक्षेचे पाठ म्हणले म्हणून कदाचित त्याला उद्धार होईलही, पण तरीसुद्धा या सुकृती पठेत म्हणजे जो पुण्यवान असेल, जो याचं वाचन करील किंवा पठन करील. आपल्याला काय काय हवे बघा. सहा चिरायु. पहिलं माणसाला काय हवे? दीर्घायुष्य, म्हणून चिरायू म्हटलेलं. ज्याला चिरंजीवत्व म्हटलेलं आहे तितकं नाही म्हणलं तरी आपल्याला दीर्घायू हा अर्थ घेता येईल. मुख्य म्हणजे सुखी, आपल्याला दुःख नको कुठलंच. आणि पुत्रीचा अर्थ आहे पुत्रवान किंवा पुत्र प्राप्त झालेला. शिवाय विजयी, तो सगळीकडं सगळ्या क्षेत्रामध्ये विजयी होईल. आणि विनयी म्हणजे अत्यंत विनयशील होईल. जसं जसं देवाचं आपण काही म्हणत राहू तशी आता उद्या मी बोलणारच आहे ह्याच्यामध्ये की महत्त्वाचा किंवा आपले महाराजही सांगतात, सगळ्या ग्रंथांमधून सांगितलेलं आहे की आपला अहंभाव कमी झाला की बरोबर आपल्यामध्ये विनय येतो.
आणि जोपर्यंत अहम असतो तोपर्यंत विनयशीलता नसते. तर ही रामरक्षा जशी जशी आपण पठण करत राहू तसं तसं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. आता मी म्हणलं तसं तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणलेलं आहे ना, पूर्वसुकृताची जोडी किंवा बहुत सुकृताची जोडी तेणे विठ्ठल विठ्ठली आवडी. म्हणजे ज्याला जन्मी ज्यानं सत्कृत्य केलं असेल त्यालाच विठ्ठलाची आवड निर्माण होते. तसंच ज्यानं सत्कृत्य केलं असेल त्यालाच ही रामरक्षा म्हटली तर ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होईल. म्हणजे पूर्वजन्मी आपण पुण्य केले म्हणून आत्ता आपल्याला हे सगळं करावंसं वाटते, परमेश्वराची भक्ती करावीशी वाटते, सगळे ग्रंथ अभ्यासावे वाटत आहेत. आणि असं जे जे गुरुस्थानी आहेत, महात्मे आहेत, ते सांगत आहेत की अनंत जन्माचं पुण्य असेल तर आपल्याला पूर्वसुकृत बलवत्तर असेल तर काय काय होतं, तर दुसऱ्यानं केलेले उपकार किंवा मदत किंवा सहकार्य याबद्दल मनापासून कृतज्ञता वाटते. वरवर थँक्यू म्हणलं की हल्लीच्या काळात संपलं सगळं, पण ती व्यक्त करण्याची इच्छा व्हायला पाहिजे मनापासून. खरंच तुम्ही मला भेटलात म्हणून किंवा तुमच्यामुळं ही मोठी मला गोष्ट प्राप्त झाली किंवा मी संकटातनं बाहेर पडलो किंवा म्हणजे अडचणीच्या वेळेला तुम्ही मदत केली, याची आतून कृतज्ञतेची भावना पाहिजे. आणि दुसरं असं आहे की आपल्या हातून एखादी चूक घडली असेल आणि ती जर एखाद्याने दाखवून दिली असेल तर तीसुद्धा चूक आपण कबूल करायला पाहिजे आणि त्या चुकीचं योग्य ते प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. एवढं त्या सुकृतींमध्ये येते. किंवा आपल्याला फार मोठा मान मिळाला, सत्कार झाला, तरीसुद्धा त्यावेळी आपली तेवढी पात्रता नसताना मला हे मिळाले किंवा ही भगवंताची माझ्यावर कृपा आहे. आणि मग स्वतःला सत्कारापासून मानसन्मानापासून दूर ठेवण्यास दुसऱ्यालासुद्धा प्रवृत्त करायला पाहिजे, ते सुद्धा नम्रपणे. आणि मग सामान्य लोकांप्रमाणे जो वागणार आहे त्या सामान्य लोकांप्रमाणे आपण वागायला दुसऱ्यांनाही प्रवृत्त करायचं आणि स्वतःही. किंवा जन्मजन्मांतरी परमेश्वराची भक्ती करणं हे सुकृत आहे. आता या जन्मी आपण करतो याचाच अर्थ पूर्वजन्मी काहीतरी सुकृत केलेलं आहेच. आणि या जन्मी केले, समजा आपल्याला अजून आपली साधना कमी पडली आणि पुन्हा जन्म मिळाला तरी अशीच साधना करायला पुढे मिळणार. म्हणून या स्तोत्राचं जर नियमित पठण केलं तर अशा प्रकारची आपल्याला फलप्राप्ती होते. आता एताम रामबलोपेताम असा जो उल्लेख केलेला आहे ते एक रामतापनीय म्हणून रामपूर्वतापनीय म्हणून उपनिषद आहेत आणि त्याच्यामध्ये रामोपासनेचा एक मंत्र दिलेला आहे. तर त्याचा संदर्भ पाहावा असं त्यांनी म्हटलं की तो मंत्र असा आहे, ओम नमो भगवते रघुनंदाय रक्षोघ्न विशदाय मधुर प्रसन्न वदनाय अमित तेजसे बलाय रामाय विष्णवे नमः. म्हणजे ओम या मंत्रातील बलाय रामाय म्हणजे बलवान असणाऱ्या रामाला, एताम रामबलोपेताम म्हणजे या रामरक्षा स्तोत्रातील 10व्या श्लोकातील उल्लेखाशी कसा संबंध आहे, किती विशेषणं लावलीत बघा. भगवते रघुनंदाय रक्षोघ्न विशदाय, सगळे आपल्याला विषय कळत आहेत की रघुला म्हणजे रघुला आनंद म्हणजे रघुकुळाला आनंद देणारा, राक्षसांचा विनाश करणारा, मधुर प्रसन्न वदन असणारा, अत्यंत अमित म्हणजे अगणित तेज, अमित आहे ना ते पण एक स्तोत्र छान आहे. तर अमित तेज असणाऱ्या अशा रामाला म्हणजेच विष्णूला आमचा नमस्कार असो. तसं रामध्ये बघा मी म्हटलं तसं एक तर रा या अक्षरामध्ये र अधिक आ असे 2 शब्द म्हणजे अक्षर असतात आणि र म्हणजे अग्नी आणि आ मध्ये अनंत शक्ती. तर ही सर्व शक्ती सहित असणारी ही अक्षर आहेत आणि ती व्यक्त जगातील वेगवेगळ्या स्थितीत दिसणाऱ्या आणि अनुभवास येणाऱ्या शक्तिपुंजाचा निर्देश करतात. म्हणजे राम या शब्दामध्ये किती अर्थ भरलेला आहे, तर रामध्ये इतकं आहे की शक्तीसहित सगळ्या प्रकारची शक्ती असणारे, शक्तीचा पुंजच्या पुंज आहे राम म्हणजे.
म्हणून राम या बीजात किंवा बीजमंत्रात संपूर्ण जगाचा विकास अंतर्भूत आहे. किंवा र या अक्षरावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं वास्तव्य आहे. आणि या 3 शक्तीमुळं र हे अक्षर बलवान झालेलं आहे. म्हणजे र अक्षरात इतकं सामर्थ्य आहे की या त्रिमूर्तीची शक्ती त्यातून प्राप्त होते. म्हणजे राम एवढ्या 2 शब्दातला र फक्त घेतला तरी उत्पत्ती, पालन आणि संहाराची शक्ती ही त्यामधून प्राप्त होते. किंवा बिंदू, नाद, रौद्री, ज्येष्ठा आणि वामा या शक्ती र मधून प्राप्त उदित झालेले. आणि अशा या रामाच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या रामरक्षा स्तोत्राचं जो सुकृती म्हणजे आत्ता सांगितलं जसं पुण्यवान मनुष्य पठण करील, पारायण करील, त्याला दीर्घायुष्य मिळेल, तो सुखी होईल, तो पुत्रवान होईल आणि सगळ्या कार्यात विजय प्राप्त करणारा, त्याचबरोबर विनय संपन्न होईल. विनयाचा अजून एक अर्थ कौटिल्यानं दिलेला आहे बघा. विनय म्हणजे संस्कार. आपण विनय म्हणजे फक्त नम्र असा एक अर्थ घेतो, पण सगळ्या संस्कारातून आपल्याला ही विनयता प्राप्त होते किंवा व्यक्त होत असते. तर पुढचा 11वा श्लोक आहे तो बघूयात. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितम रामनामभिः. एक एक शब्द बघा. पातालचा अर्थ कळतो आपल्याला, पाताळात राहणारे. भूतल म्हणजे भूतलावर राहणारे, म्हणजे पृथ्वी तलावर राहणारे. आणि व्योम म्हणजे आकाशात राहणारे, संचार करणारे. चारिण हा म्हणजे संचार करणारे. कोण? छद्मचारिण. हा या शब्दाला फार वेगळं महत्त्व आहे. आपण म्हणतो ना तो छद्मी हसला म्हणजे सगळं खोटं, कपटी. तर कपट रूपानं जे संचार करतात, अर्थात कुठं कुठं तर पाताळात राहणारे राक्षस, दुष्ट प्रवृत्तीचे राक्षस, भूतलावर म्हणजे पृथ्वीवर राहणारे क्रूर दुष्ट वृत्तीचे जे जे कोणी असतील ते सगळे, आणि अंतरिक्षात आकाशात संचार करणारे सगळे यक्ष, किन्नर किंवा वाईट शक्ती असणारे, कपटी रूपानं राहणारे असे जे अतृप्त आत्मे असतात किंवा सूक्ष्म जीव असतात, ते काय येतात? न द्रष्टुम अपि शक्ताः. ते याच्याकडं पाहूसुद्धा शकत नाहीत. शक्त म्हणजे समर्थ. कशामुळं? ते रक्षितम रामनामभिः. रामाच्या नामाने म्हणजेच या रामरक्षेने किंवा रामरक्षेची उपासना केल्यामुळं ज्यांचं रक्षण झालेलं आहे ते, त्यांच्याकडे हे सगळे जे आहेत म्हणजे 3 ठिकाणी त्रैलोक्यामध्ये दुष्ट प्रवृत्तीचे जे कोणी संचार करत असतील तर ते ह्यांच्याकडे बघूसुद्धा शकणार नाहीत, पाहूसुद्धा शकणार नाहीत. आणि मग त्रास देणं तर लांबचीच गोष्ट आहे किंवा उपद्रव देणं तर लांबचीच गोष्ट आहे. आपल्याकडं बघा लहानपणापासून आम्ही म्हणत असायचो, परवाही मी सांगितलेलं होतं की एकटा असू, कुठेही बाहेर जायचं असू, हा रामरक्षा मंत्र इतका त्यावेळेला घोकून घेतला गेलेला आहे की कधी आपण एकटं आहे असं वाटतच नाही. मागे एका मुलीचं सांगितलं होतं बघा, की तीही रामरक्षा म्हणायची आणि 2 तरुण तिचा पाठलाग करत असतात किंवा असे दुष्ट मुलं जी काय म्हणती वाईट प्रवृत्तीची, आणि ती रामरक्षा म्हणत चालते तर 2 तरुण तिचं रक्षण करत असतात. ते 2 तरुण म्हणजे रामलक्ष्मण, जे आपण नेहमी म्हणतो ना की हे दोघं जसे सिक्युरिटी गार्ड असतात किंवा मोठे आपले पाहुणे असू देत, पंतप्रधान, राजे, हे ते त्यांचं जसं संरक्षण करणारे असतात, तसे तिच्याबरोबर ते चाललेले होते. आणि ती जिथपर्यंत एकटी चाललेली होती तिथपर्यंत ते बरोबर होते. दुसऱ्या दिवशी त्यांनीच पुन्हा तिला गाठून विचारलं की तुझ्याबरोबर कोण 2 जण येत होते? आम्ही तुझ्याबरोबर येण्याचा प्रयत्न करत होतो, आम्हाला तुला वश करून घ्यायचं होतं की तुला काही करायचं होतं? तर ती सांगते मला माहिती नाही, पण तिच्या नकळत या 2 रामलक्ष्मणांनी रामरक्षेचा एवढा प्रभाव झालेला होता की तिचं रक्षण केलं. आणि असं आपण या श्लोकातून तर हेच दिसतं की अंतरिक्षात असू, भूतलावर असू, पाताळात असू, त्याच्याकडं दुष्ट प्रवृत्तीनं, दुष्टवृत्तीनं पाहण्याची सुद्धा तिची ताकद होणार नाही दुष्टांची, तर त्रास देणं तर दूरच. आपण सप्तशतीचे वगैरे पण पाठ करतो आणि त्याच्यामध्ये पण
असंच सगळ्या शुद्धी किंवा स्थलशुद्धी, भूशुद्धी, भूतशुद्धी, बाह्यशुद्धी, सगळ्या शुद्धी केल्या जातात आणि आत्मरक्षण करण्यासाठी काही विधी पण केलेले जातात. तसंच रामरक्षेचं पाठ करणाऱ्याला असं कोणतेही विधी करण्याचे, कालच मी सांगितलं, कुठलाही विधी करण्याची गरज नाही आहे. रामनामाच्या जपानं हे सगळं साध्य होतं. आता त्या रामाबद्दल, राम या शब्दाबद्दल आपण परवाही कालही वाचलेलंच आहे की शिवशंकराला राम नामाचं केवढं म्हणजे भूल पडली होती म्हणा किंवा त्याची मोहिनी होती म्हणा, की किती काळ ते त्याच्यातनं बाहेरच आलेले नव्हते. म्हणून उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे, राम रामाय नमः असा जप केला तरी चालतो, किंवा अमृतसिद्धी योगावर राम रामाय नमः असा जप करावा. रामाय म्हणजे मा थोडा लांबवायचा, तो अवग्रह असा एस काढला जातो ना, कोपी म्हणजे तिथे कहा पी, तर ते कोच्या पुढे विसर्ग अवग्रह काढला जातो. तसे ते रामाय, तर रामाय माच्या पुढे 2 अवग्रह, म्हणजे जेवढा लांबवाल तेवढा त्याचा फायदा होतो. आणि वाल्या कोळ्यांना सुद्धा मरा 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 शेवटी नारदांनी त्याला सांगितलं होतं. आणि उलटं नाव उच्चारून सुद्धा त्याचा वाल्याचा वाल्मिकी झालेला आहे. एवढं रामायण आपण वाचतोय, ऐकतो आहोत, आणि ते लिहिण्याची किंवा ते व्यक्त करण्याची शक्ती या रामनामाने किंवा रामाच्या यांनी मिळालेली आहे. म्हणून कबीर महाराज म्हणतात, राम हमारा जप करे हम बैठे आराम. खरं म्हणजे रामनाम कसं घ्यायचे, तर आपण आपल्या परावाणीमध्ये गेलं पाहिजे आहे. प्रभाते मनी राम काय चिंतित जावान, पुढे वैखरी नाम आधी बदावा. तर आपण वैखरीनं बोलतो, पण परावाणीमध्ये त्याचं चिंतन केलं जातं आणि त्याच्यासाठी आपल्याजवळ श्रद्धा पाहिजे. मी काल सांगितलं का उदाहरण, कधीतरी सांगितलं मी काल परवा उदाहरण, त्या दासबोधाच्या दिवशी सांगितलं, बरोबर आहे. ते मला हेच या ठिकाणी ते उदाहरण पुन्हा सांगावं असं वाटतं की एका गुरूंनी त्याच्या शिष्याला, म्हणजे शिष्यानं अशी व्यक्त केली होती इच्छा की मला पाण्यावरून चालता आलं पाहिजे, चालण्याची सिद्धी प्राप्त पाहिजे. तर तो शिष्य गुरूंचा फार लाडका होता. म्हणून गुरूंनी त्याला काही मंत्र साधना करून एक पुडी दिली बरं का, आणि ती पुडी त्या शिष्याजवळ दिली आणि त्यांनी सांगितलं की पुडी फक्त कायम जवळ ठेव, तुला पाण्यावरून चालण्याची सिद्धी मिळेल. आणि त्याप्रमाणे ती पुडी जवळ ठेवून तो किती वेळा त्या पाण्यावरून गेला असेल. मोठ्या मोठ्या नद्या असतील, सरोवरं असतील, किंवा अगदी आपण समुद्रावरून सुद्धा म्हणा. आणि पुडी जवळ ठेवायचं आणि फक्त गुरूंचं स्मरण करत पाण्यावरून पाय ठेवला की न बुडता तो पुढे चालत जायचा, खोल पाणी असलं तरी. मग नदी, जलाशय सगळं पार करण्याची त्याला सिद्धी प्राप्त झाली. खूप दिवस झालं बरं का, आता रोज चाललेलं आहे. म्हणजे श्रद्धा माणसाला कशी हे करते. पण गुरूंनी सांगितलेलं होतं की या पुढीत काय आहे हे कधीही उघडून पाहू नकोस. बघा, म्हणजे श्रद्धा किंवा विश्वास याच्यावर तो व्यवस्थित चाललेला होता. पण एक दिवशी त्याच्या मनात आलं की पुढीत काय आहे बघावं, आणि पुढीत काय आहे बघायचं म्हणून त्यानं पुढी उलगडली. तर त्याला असं आढळून आलं की एका तुलसी पत्रावर राम हा शब्द लिहिलेला होता. म्हणजे राम ही अक्षरं लिहिलेली होती, आणि राम अक्षरं लिहिलेली पुडी माझ्या गुरूंनी माझ्याकडे दिली. त्याला आश्चर्य वाटलं आणि त्याने विचार केला की यात काय विशेष आहे. आणि तोपर्यंत ते तुलसीपत्र वाळूनही गेलेलं होतं. म्हणून त्यानं पुन्हा दुसरं ताजं तुलसीपत्र घेतलं, त्याच्यावर राम ही अक्षरं लिहिली, पुन्हा ती पुडी केली आणि पाण्यावरून जायला सुरुवात केली. बघा आता. पण काय झालं, तो पाण्यावर न तरंगता खाली बुडायला लागला. पण कसा बसा तरी तो त्याच्यातनं बाहेर आला आणि आपल्या गुरूंकडे गेलेला आहे. आणि मग सगळा प्रकार त्यांना सांगितलं. तेव्हा गुरु म्हणतात, तुझी श्रद्धा विचलित झाली. ते वाळलेलं पान जरी त्यानं स्वतःजवळ पुन्हा ठेवलं असतं, पण खरी चूक काय झाली बघू नकोस. म्हणजे आपल्याला पुन्हा ही जी उत्सुकता असते ना त्या पायात, आणि ती उलगडून जर पाहिली नसतीस तर असं काही झालं नसतं. म्हणजे गुरूंवर अविचल श्रद्धा असली पाहिजे. म्हणून तर सागरावर सेतू बांधताना तेही आपल्याला उदाहरण माहितीच आहे, हनुमंताचं आणि रामाचं.
की सगळे दगड खाली पडायचे चांगले, म्हणजे तरंगायचे, आणि रामाने मात्र टाकलेले दगड खाली पडले. का तर वानरांची नामावर एवढी श्रद्धा होती की राम 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 लिहित 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 ते मस्त पूल तयार झाला होता त्याचा. आता 12वा श्लोक आहे बघा, तोही सगळ्यात महत्त्वाचा आहे. राम रामेति 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 रामभद्रेति रामचंद्रेति वास्मरन् नरो न लिप्यते पापैर भुक्तिमुक्तींच विंदती. अजून काय काय मिळतं आपल्याला, पण कोणती नावं म्हणायची? राम पहिला आत्ता सांगितलं रामचा अर्थ, पुन्हा रामभद्र, भद्र म्हणजे कल्याण करणार, आणि रामचंद्र तर वाचा अर्थ किंवा. आता बघा त्या वह्या मिळाल्या आहेत, त्याच्यात नुसतं राम लिहायचं. आपण 13 अक्षरी मंत्र लिहितो, श्रीराम जय राम जय जय राम, आणि काही जण फक्त रामचंद्र लिहितील किंवा रामभद्रही लिहितील. तर ह्यापैकी कोणत्याही नावाचं, रामचंद्राच्या नावाचं जर स्मरण केलं, वा स्मरण, वा म्हणजे किंवा, राम म्हणा, रामभद्र म्हणा किंवा रामचंद्र म्हणा, यापैकी कोणत्याही नावाचं जर स्मरण केलं तर नरहा न लिप्यते पापैही. इथं एक वाक्य आहे, नरहा पापैही न लिप्यते. त्या मनुष्याला पाप लागत नाही. लिप म्हणजे एखादी गोष्ट लिंपली जाते, लेप दिला जातो, तसा पापाचा लेप बसत नाही, म्हणजेच पाप लागत नाही. कोणत्याही प्रकारची पाप, कोणत्याही प्रकारचं पाप त्याला लागत नाही, त्यानं तो मनुष्य लिप्त होत नाही. मग काय होतं? भुक्तिम. भुक्तिम म्हणजे उपभोग, सगळे आपल्या दैनंदिन जीवनात लागणारे सुखोपभोग. पुढं म्हणले मुक्तिंच, आणि मुक्ती विंदती म्हणजे प्राप्त होते. आपली 2 हे असतात, ध्येय असतात. दैनंदिन जीवनात पहिल्यांदा मला सुख मिळायला पाहिजे, म्हणून खूप लोक, आता काल त्यांनी कोणीतरी सांगितलं की कशासाठी ही करायची आराधना, तर बा पहिल्यांदा आपलं शिक्षण व्हावं, नंतर काय आपलं लग्न व्हावं, मग काय आपल्याला पुत्र व्हावेत, कन्या व्हाव्यात, मुलं व्हावीत, मग ती मुलं मोठी व्हावीत, त्यांचं शिक्षण व्हावं, मग त्यांची लग्न व्हावीत, मग त्यांना पुत्र व्हावेत, म्हणजे आपल्याला नातवंड व्हावीत, मग पुन्हा काय आपल्याला छान आपलं घर व्हावं, मग घर झालं की दार, म्हणजे दारामध्ये गाडी वाहनं यावीत. आता बघा, एखाद्या कुठल्याही छोट्या गावातल्या छोट्या गल्लीतनं जायचं असेल, आता आमच्या समोर बघा, पूर्वी कुठलंही वाहन नसायचं, सायकल वगैरे एखादी असायची. आता म्हणजे दुतर्फा गाड्यामधून, छोट्या गाड्या, अजून इकडून तिकडून येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची गर्दी, म्हणजे ही सगळे सुखभोग. म्हणायचं आहे काय की भुक्तींच्या विंदती, पहिली भुक्ती पाहिजे, उपभोग पाहिजे, पण मुक्तींच्या विंदती. मग हळूहळू आता आपण एका वेगळ्या टप्प्यावर आलो की आपल्याला काय वाटतं. परवाच कालचीच उदाहरण सांगते. त्या कृष्ण महाराजांच्या उत्सवानंतर हे जिथं ते अकोल्याला, तुमच्यापैकी कोणी अकोल्याचे आहेत का ते परवापासून विचारायचं होतं मला. तर ते अकोल्याहून कोण आहे? प्रतिभाताई का? हां, तर अकोल्याच्या 2 जणी आल्या होत्या बघा. एक काटे म्हणून, म्हणजे नाही, त्या मुनिगुरूंचं आडनाव काटे होतं का काय होतं, तर त्यांच्या त्या 2 कन्या आल्या होत्या. यांच्या वर्गात एक जण शिकलेली, एक तिच्यापेक्षा 1.25 वर्षानं लहान, आणि त्यांची एक मैत्रीण पुण्यालाच असते, कुठे तुमच्या त्या बाणेरच्या इथे. तर अशा 3 जणी आलेल्या होत्या. सांगायचं काय होतं मला, त्या ज्या तिसऱ्या होत्या त्या 83 वर्षाच्या होत्या, एक जण यांच्याबरोबरीच्या 86, 76, 77 वर्षाच्या होत्या, आणि एक आपल्यासारख्या 73, 74, 72, 73. तर ज्या मोठ्या होत्या त्या म्हणल्या, आता आपल्याला काही नको बघा, अर्थ म्हणजे पैसा किंवा हे उपभोग हे काही नको, फक्त आपल्याला भगवंताचं सान्निध्य आणि शांती, समाधान हे मिळू देत. आणि ते करण्यासाठी ते त्याच या गोष्टी इथे मिळत आहेत बघा. भुक्ती मुक्तींच्या विंदती, उपभोगही आपल्याला मिळालेले आहेत, आणि आता मुख्य म्हणजे मुक्तीची वाटचाल करायची. तर हे जे 3 मगाशी सांगितलं तसं रामोत्तर तापनियश उपनिषद नावाचं आहे. त्याच्यामध्ये मगाशी सांगितलं तसं राम रामाय नमः, रामभद्राय नमः आणि रामचंद्राय नमः अशी तारक मंत्राची 3 रूपं सांगितलेली.
किंवा ओंकार रूप जे म्हणतो ओंकार रूप आणि ब्रह्मरूप ही सगळी आहेत. रामाय नमः या मंत्राचं सत् स्वरूप आहे. दुसऱ्या रामभद्राय नमः या मंत्राचं चित स्वरूप आहे, आपण जे अमृतानुभवामध्ये पाहतोय. आणि तिसऱ्या रामचंद्राय नमः यामध्ये आनंद रूप आहे, सच्चित आनंद. हा संदर्भ आपल्याला उद्या, ज्या वेळेला उद्या परवापासून आपण अमृतानुभव पाहणार आहोत, तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा की रामभद्राय चितस्वरूप, रामाय सत्स्वरूप आणि रामचंद्राय यामध्ये आनंद स्वरूप आहे. आणि याचं विवेचन खूप विस्तारित आहे, त्या उपनिषदामध्ये आपल्याला पाहावं म्हटलेलं आहे. आता माझ्याकडे आहेत काही पुस्तकं, बघीन मी हे रामोत्तर तापने उपनिषद, तर या उपनिषदात पाहावं असं म्हणलेलं आहे. आता अशीच यांनी बऱ्याच ठिकाणी दुर्गा सप्तशतीतले मंत्र सांगितलेले आहेत बघा. सप्तशतीच्या 4थ्या अध्यायात म्हटलेलं आहे बघा, 17वा श्लोक आहे. त्याच्यात म्हणले, दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेष जंतो स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान् ददासि दारिद्र्य दुःख भयहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता. म्हणजे तुझं स्मरण केलं, स्मृता म्हणजे तुझं स्मरण केलं की तू काय काय करतेस. भीतीम अशेष जंतोः, जंतोः म्हणजे प्राणीमात्राची, अशेष म्हणजे सगळी भीती तू दूर करतेस. पुन्हा स्वस्थैही स्मृता, स्वस्थ मनुष्यानं जर तुझं स्मरण केलं तर मतिम अतीव शुभाम ददासी, अतीव शुभाम मतिम ददासी, अत्यंत शुभदायक किंवा शुभकारक, शुभ अशी मती देतेस किंवा बुद्धी देतेस, कल्याणकारक बुद्धी देतेस. आणि महत्त्वाचं आपल्या दृष्टीनं, दारिद्र्य दुःख भयहारिणी का त्वदन्या, त्वत अन्या म्हणजे तुझ्याशिवाय, का म्हणजे कोण आहे. दारिद्र्य, भय आणि दुःख या 3ही गोष्टी घालवणारी तुझ्यासारखी, तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे, तुझ्यासारखी कोण आहे. आणि तू कशी आहेस. सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता, तर तू काय करतेस, सर्व प्रकारचे उपकार करतेस. आणि असे उपकार करण्याच्या बुद्धीनं तू हे सगळं आमचं नष्ट करतेस. तर तुझ्यासारखी दुसरी कोण एवढी दयाशील किंवा दयार्द्रशील अशी आहे. तसंच आत्ता जो आपण श्लोक म्हटलेला होता तो रामरक्षेतला श्लोक, की रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर भुक्तिमुक्तींच विंदती. ह्या छोट्याशा श्लोकात तो सगळा अर्थ सामावलेला आहे. आता 13वा श्लोक आहे. जेत्रैकमंत्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कंठे धारयेत्तस्य करस्था सर्वसिद्धयः. फलश्रुतीतला 3रा श्लोक. जगत जेत्रैक, सगळं जग जिंकून घेणारा, अखिल जगाला जिंकणारा. आणि एकमंत्रेण, एवढ्या एका मंत्राने, राम नाम्नाभिरक्षितम, राम या 2 अक्षरांनी, या नामानी, रक्षितम म्हणजे अभिमंत्रित केलं असेल, त्याचं रक्षण केलं असेल. पूर्वी बघा असे ताईत वगैरे पण घालतात रामरक्षा. आत्तासुद्धा लहान मुलाच्या संरक्षणासाठी या रामरक्षेचा मंत्र हे म्हटला जातो खूप वेळा पाठ म्हणून. त्याच्यामध्ये एखादा ताईत ठेवला जातो किंवा काय म्हणू आपण, जलामध्ये ते जल शिंपडलं जातं. तर अभिमंत्रित केलेलं एखादा ताईत किंवा दोरा, जरी अंगारा किंवा अंगारा पण लावायचं बघा, संध्याकाळच्या वेळेला उदबत्ती लावायची, सगळ्यांनी रामरक्षा पाठ म्हणायचे. आजच मी आणि आमचा जावई, आमचा नातू येत होतो येताना बरोबर. आणि मग असेच एका वर्षामध्ये किती प्रकारची त्यांच्याकडं संकट आली. मागं आपलं थोडं बोलणं झालं होतं. अर्थात प्रत्येकाकडेच येत असतात की संकटंसुद्धा अशी एकदम गठ्ठ्याने जोडीनं किंवा एकदम येत असतात. आणि सुखही तशीच माणसाकडे येतात. पण दुःखाचं आपल्याला डोंगर वाटतो आणि सुखाची ती एवढीशी खसखशीसारखा दाणा वाटतो. तर इथं त्यांनी म्हटलेलं आहे की हा जो रामरक्षा मंत्रांनी अभिमंत्रित केलेला ताईत
किंवा गंडा दोरा किंवा अंगारा जो गळ्यात घालील रामनामना अभिरक्षितम मंत्रेण जगत जेत्रेक म्हणजे जगाला जिंकणाऱ्या, जगात कुठंही गेलं तरी तुम्हाला जिंकायला मिळणार आहे, म्हणजे यश मिळणार आहे. तर अशा ह्या राम नावाच्या 2 अक्षरांनी अभिमंत्रित केलेल्या तिन्हीपैकी काहीही ह्या कंठे धारेत, कंठामध्ये धारण करतात. बघा आता आमच्या इथे गणेश यागाच्या वेळेला जे गुरुजी येतात ते असा हे करतात तयार लोकरींचं, आणि ते गणेश यागात तितक्या वेळा म्हणला जातो ना, म्हणजे आपलं काय म्हणू आपलं अथर्वशीर्ष, तर त्याच्यावर सगळे हे झालेले असतात, संस्कार झालेले असतात. आणि म्हणून प्रत्येकाला ते असा ताईत म्हणा किंवा जे दोरा बांधतात, तर असा जो कोणी घालेल कंठे धारेत, आपल्या कंठामध्ये धारण करील. आणि रामरक्षा पठेत म्हणजे आधी रामरक्षा पाठ करून कंठगत करेल, म्हणजे गंडा दोरा गळ्यात घालण्यापेक्षा शिवांसारखं सतत आपल्या कंठामध्ये त्याचं स्मरण किंवा सतत पाठ करेल, तोंडपाठ करेल आणि कंठातच ते धारण करेल. त्याला काय होईल? तस्य करस्थाः सर्व सिद्धया. करस्थाः म्हणजे आपल्या हातात आहेत, इतकी शक्ती आणि सिद्धी प्राप्त होणार आहे आपल्याला. सगळ्या सिद्धी आपल्या हातात आहेत, हस्तगत होतील. फक्त विचार करायचा किंवा फक्त मनात आणायचाच अवकाश. म्हणून तर भगवान शंकरांनी रामनाम कंठात धारण केल्यामुळं त्या रामनामाच्या वैभवात ते इतके रममाण झाले होते की त्या ब्रह्मानंदातून युगानुयुगे लोटली तरी ते बाहेर आले नव्हते. हे आपण अगदी सुरुवातीला पाहिलेलं आहे. आणि ते जेव्हा त्यांनी धारण केलं त्यामुळे ते शिव झाले. म्हणजे राम या नावाचं किंवा नामाचं कंठामध्ये सतत धारण केल्यामुळं त्यांना शिवत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे जे मी तुम्हाला म्हणले जीव शिव दोन्ही एकरूप झाले, तर असं कुणीतरी म्हटले की जीव शिव दोन्ही बालके तुवा वाढविलीस कौतुके, जीव तुझे स्वरूप नोळखे म्हणून पडला आवर्ती. तर आवर्ती म्हणजे या जन्ममरणाच्या भोवऱ्यामध्ये फेऱ्यात. जीव म्हणजे सामान्य माणूस सापडला आणि शिव तुझे स्मरणी सावचित्त म्हणून तो नित्यमुक्त, ब्रह्मानंद पद होत हाता येत तुझे कृपे रामराया. अरे रामराया, तुझ्या ठिकाणी सतत तुझं स्मरण केल्यामुळं शिव तुझे स्मरणी सावचित्त, अगदी त्याचं चित्त सावध आहे आणि म्हणून तो कायम नित्यमुक्त झालेला आहे. आणि ब्रह्मानंद हाता येते, हातामध्ये ब्रह्मानंद प्राप्त होतो. तुझे कृपे रामराया, तुझ्या कृपेमुळं हे सगळं प्राप्त होणार आहे. तर शिवाच्या हातात कोणत्या श्लोकापासून आहे? 10व्या 10, 11, 12, 13 आपलेच. हां 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 काल आपण पाहिले होते सुरुवातीला, तुम्ही म्हणल्या होत्या म्हणून म्हणलं आज आता फलश्रुतीचा आधी भाग घेऊया. अर्थात ओळीनच आहेत ते श्लोक, त्यामुळे आपण तिथपासून सुरू केले. असेल तर उघडून बघा आता तुम्ही सगळ्यांनी आपल्याजवळ. बरं ठीक आहे. आता हे यक्कंठे धारेत हा जो शिवाचंच उदाहरण आहे ते आपण अवलंबायला हरकत नाही. मग आता ह्या कुठल्या सिद्धी प्राप्त होतात? करस्था सर्व सिद्धया. तुम्हाला माहिती असतील ना, आपल्याकडे नेहमी ज्ञानेश्वरीताई सांगतात त्याच्यामध्ये अणिमा, लघिमा, गरिमा, महिमा, प्राप्ती, ईशित्व, वशित्व आणि प्राकाम्य अशा 8 सिद्धी आहेत. ऋग्वेदामध्ये सुद्धा या 8 सिद्धी प्राप्त होतात म्हणून असे मंत्र आहेत. तर अणिमा म्हणजे शरीर सूक्ष्मातलं सूक्ष्म. आपल्याला हनुमंताचं उदाहरण माहिती आहे, त्या सुरसेच्या मुखामध्ये ते अगदी छोटंसं रूप करून गेले होते. तसं लहानातलं लहान साप वगैरे हे जे प्राणी आहेत यांना असं लहान रूप करून घेता येतं. तसं आपल्या सुद्धा सूक्ष्म रूपातनं इकडून तिकडे जाता येतं. आता महिमा म्हणजे शरीर मोठ्यात मोठं करणं, प्रचंड पर्वतप्रायसुद्धा होऊ शकतं. बघा आता एवढ्या सिद्धी प्राप्त आपल्याला, पण
शहाणे लोक सांगतात किंवा गुरु सांगतात की या सिद्धींमध्ये अडकायचं नाही, ह्या प्राप्त होतात म्हणून त्या मगाच्या शिष्यासारखं ह्याचे प्रयोग नाही करायचे की खरंच मला ही सिद्धी प्राप्त झाली का, मग मी हा प्रयोग करून बघू. त्या सिद्धीत अडकायचं नाही, आपल्याला मोक्ष किंवा मुक्ती हीच पाहिजे आहे. नंतर लघिमा. लघिमा म्हणजे शरीराचं वजन अगदी हलकं. बघा योगाभ्यास करणारे आता हे आहेत आपले रामदेव बाबा आहेत किंवा बरेचसे जे योगी असतात ते अगदी हलके म्हणजे सूक्ष्म असतात, लघु असतं त्यांचं शरीर, वजनही कमी असतं. उगाच धिप्पाड असे ते कुठलेच गुरु दिसणार नाही तुम्ही. तर अणिमा, महिमा, लघिमा. आणि नंतर प्राप्ती. प्राप्ती म्हणजे सगळ्या प्राण्यांच्या आणि सगळ्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता ज्या आहेत त्यांचा संबंध येतो, सगळ्यांची प्राप्ती होते. आता गरिमा म्हणजे शरीराचं वजन वाढवणं, जास्तीत जास्त वाढवणं. असे काही काही करू शकतात ना जादूमध्ये किंवा असे काही पाहिलेत आपण काही कथांमध्ये वगैरे. आणि हनुमंताला हे असं दोन्ही गोष्टी, त्यानं केवढं रूप 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 वाढवलेलं आहे आपलं. मला फार प्रसंग आवडतो. आणि भावार्थ रामायणामध्ये एकनाथांची शैली तर एवढी सुंदर आहे, तुम्ही वाचला असेल तर बघा, नाहीतर मी तुम्हाला तो ग्रंथ एक दिवशी म्हणजे हनुमंताचा आपल्याला हनुमानापर्यंत पौर्णिमेपर्यंतही हा वाढवता येईल समजा वाढवायचा असेल तर. तर ज्या वेळेला तो रावणाच्या दरबारात जातो आणि रावण त्याचा अत्यंत तिरस्कार करतो, अपमानित करतो, तर तेव्हा त्याला काही बसायला आसन दिलं नाही. एखादा दूत म्हणून आल्यानंतर कौटिल्य अर्थशास्त्रानुसार किंवा आपल्या रामायणानुसार किंवा आपल्या शास्त्रानुसार आलेल्याला पहिल्यांदा आसन द्यायचं असतं. बाकी त्याची पूजा करा नका करू, पण बसायला तरी जा. बसायलाही जागा दिल्या नाही, उलट त्याला मारहाण मारा हे सगळं सुरू केल्या. तेव्हा विभीषण सांगतो की तो दूत म्हणून आलेला आहे, तू त्याचा सन्मान कर. तर तो काही सन्मान वगैरे करत नाही. मग हा काय करतो, आपल्या शेपटीची गुंडाळी, मी त्या माझ्या नात्याला आत्ता आला आहे बरोबर, पण आता मोठा झाला आहे, त्याला सांगत होते तर भावार्थ रामायण 2-3 वर्षाचा असल्यापासून. तर तो गुंडाळी करून एवढा उंच होतो की रावण त्याच्यापेक्षा कितीतरी खुजा झाला. आणि असं उंच त्याचं दाखवलेलं आहे त्यांनी, किती उंच झाला. तसं हे त्याला आपलं शरीर वाढवता येत असतं. आणि ईशित्व म्हणजे कशावरही प्रभुत्व मिळवता येतं. म्हणजे शक्तीची, मायेची जी प्रेरणा आहे त्याचा सगळ्याचा अनुभव घेता येतो. आणि वशित्व, दुसऱ्याला वश करणं, खूप लोकांना जमतं बरं का वश करण्याचं, नाही का. मग ते संमोहन जे म्हणतात त्याच्यामध्ये त्याच्या मागं जातील, सांगतील ते करतील. तो एक संमोहनचा मागे पूर्वी प्रकारही होता. तुम्हाला जे जे सांगतील तसं तसं आपण करत राहतो. वशीकरण आहेच, पण एक संमोहन, त्याला बघा नाव आहे काहीतरी इंग्रजी, आणि हिप्नॉटिझम तोही प्रकार जो आहे तो तसा आहे, तो की वशीकरण, वश करून घ्यायचं आणि त्याला त्याच्या ठिकाणी आसक्ती न होता सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. आणि प्राकाम्य म्हणजे सुखाची इच्छा करावी, सुख अमर्याद असावं, आणि ते सगळं योगानंदांना किंवा योगानंद म्हणून जे आहेत त्यांना सोन्याचा राजवाडा प्राप्त झालेला होता. योगी कथामृत नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये तो उल्लेख आलेला आहे की आपल्यालाही असं सगळं प्राप्त होतं, म्हणजे होऊ शकेल एवढी शक्ती आहे याच्यामध्ये. अशा या अष्टसिद्धी प्राप्त होतात आणि मनुष्य जगातील हवी ती गोष्ट मिळवू शकतो. म्हणजे अखिल जगात तो जगज्जेत्रैक मंत्रेण, मगाशी जो वाचला आपण श्लोक हा असा आहे ना की जगाला जिंकून घेण्याची आपल्याजवळ शक्ती येते. रामनामनाभिरक्षितम. जगात कुठलंही कसलंही त्याला भयही राहणार नाही. म्हटलं तसं ताईत बांधा किंवा काही करा, त्याला सगळ्या अष्टसिद्धी प्राप्त होतील. आणि रामनामानं किंवा रामरक्षा स्तोत्रानं मंत्रवलेला ताईत हा गळ्यात घातला किंवा दंडात बांधला तर सगळ्या फलप्राप्ती निसंशय होतील. पण ते एवढं करत बसण्यापेक्षा फक्त आपल्या कंठात धारण करा. आता तो कुठल्याही वारी, पुष्य नक्षत्र चालेल, कुठला योग साधायचा, रविवार पाहिजे, म्हणजे त्याचा जन्मदिवस सूर्यवार म्हणजेच रविवार आहे ना, अमावस्या किंवा पौर्णिमा याही दिवशी चालेल, रात्री 12 वाजता शुचिरभूत होऊन चालेल,
रामरक्षेचे जर 11 पाठ केले आणि मंतरलेला अंगारा किंवा दोरा किंवा ताईत ही फळं प्राप्त करून देतात. जगज्जेत्रैक मंत्रेण राम नामनाभिरक्षितम. बरं, अजून एक 14वा घेऊया का? आहे का वेळ? बघा किती झालाय. वज्र, काल सांगितलं होतं वज्रपंजन. वज्रपंजन नामेदम यो राम कवचम स्मरेत अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जय मंगलम. आता वज्र हा शब्द माहिती आहे, परवा मी बोलले होते की इंद्रानं वज्र त्याला राक्षसांना जिंकण्यासाठी पाहिजे होतं, म्हणून दधीची ऋषी, तुम्ही गेला असाल तिकडे नैमिषारण्य वगैरे तिकडे गेला असाल तर पाहिलं असेल तर दधीचींचा छान आश्रम आहे, त्यांचं ते सरोवर पण आहे. आणि त्यांनी स्नान करून आपल्या देहाचा त्याग केला आणि ते सगळे अस्थी म्हणजे हाडं त्यांची इंद्राने प्राप्त केली आणि त्याच्यापासून ते वज्र नावाचं अस्त्र म्हणजे त्याला मिळालंच, प्राप्त झालं. तेव्हापासून इंद्राचं वज्र म्हणजे कुणालाही नष्ट करण्याचं शस्त्र म्हणा किंवा अस्त्र. जसं रामाचे जे बाण आहेत हे अमोघ बाण होते, कुणालाही मारून परत ते यायचे, तसं इथं वज्रपंजर नाम इदम यहा रामकवचम स्मरेत. हे रामकवच म्हणजे काय? कवच म्हणजे सांगितलं होतं मी तुम्हाला, आपल्या भोवती एक आवरण निर्माण केलं जातं, किंवा कवच म्हणजे अंगरखा किंवा कवच म्हणजे चिलखत. तर हे वज्रपंजरासारखं होईल. वज्र एक आहे, पण वज्राचा जर पिंजरा केला तर मग काहीच भीती राहणार नाही ना. तसं इंद्राचं ते वज्र मोठे मोठे पर्वतसुद्धा मारू शकत होते, पर्वतांना सुद्धा भेद करत होते. तर त्या वज्राचा जर पिंजरा केला तर काय होईल? त्यात कोणतीही वस्तू सुरक्षित राहील. मग तो मनुष्य असू, प्राणी असू, जे तुम्ही ठेवाल ते सुरक्षित राहणार. म्हणजेच वज्राचा पिंजरा आपलं अत्यंत संरक्षण कवच होऊ शकतं. तसं हे रामकवच आहे, रामरक्षा स्तोत्र आहे, आणि या स्तोत्राला वज्रपंजर हे नाव दिलं. याचं नुसतं कवचम यो स्मरेत, यो म्हणजे यहा स्मरेत, जो स्मरण करतो तो काय आहे? अव्याहताज्ञ. अव्याहत म्हणजे अबाधितपणे, सतत. अज्ञ हा तो जरी अव्याहताज्ञ हा आज्ञा हा असा शब्द, आज्ञा म्हणजे आज्ञा, तर त्याची आज्ञा अबाधितपणे सगळीकडे मानली जाईल. आणि लभते जय मंगलम. सर्वत्र, सगळ्या क्षेत्रात, सगळ्या ठिकाणी त्याला जय मिळून दिला जातो किंवा त्याचं कल्याण होतं. जय पण मिळतो आणि मंगल होतं, कल्याण होतं. एवढ्या शुभ गोष्टी त्याला प्राप्त होतात. आता ही सगळी फलश्रुती ऐकल्यानंतर मग माणसाला वाटेल की एवढं जर होत असेल तर आपण म्हणूयाच रामरक्षा. कारण माणसाला फलश्रुतीची जास्त हौस असते. खरं म्हणजे पहिले 5 म्हणजे 4.5 श्लोकच आहेत ते 5.5 कवचाचे जेवढे आहेत तेवढे केले आणि ते रोज जरी म्हटले तरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. कारण हा वज्रपंजरच तयार होतोय आपल्या भोवती. अगदी सप्तशतीमध्ये सुद्धा असाच उल्लेख आहे बघा. 12वा अध्यायात 29वा श्लोक आहे. सर्वाबाधासु घोरासु वेदनाभ्यर्दितो पिवा स्मरण ममैतच्चरितम नरो मुच्येत संकटात. संकटापासून नर मुक्त होईल. कसा? सर्वाबाधासु, सर्व प्रकारच्या बाधा, घोरासु अत्यंत भयंकर, आणि कितीही मोठ्या वेदना असतील किंवा वेदनांनी तो अभ्यर्दित म्हणजे कासावीस झाला असला तरी सुद्धा माझ्या चरित्राचं नुसतं स्मरण ममैतच चरितम. देवी म्हणते माझं हे चरित्र जर स्मरण केलं तर नरहा मुच्येत संकटात, तो मनुष्य संकटापासून मुक्त होतो. आज इथेच आपण थांबूया, कारण या वज्रपंजरवरही भरपूर आहे. अजून 16व्या श्लोकातही तसंच सांगितलं आहे. मग 17 पासून राम लक्ष्मणाचं वर्णन आहे. तर
तर थोडंसं उद्या बघूया. कारण कदाचित आत्ता मी आल्यापासून मला फोन करायलाच झालं नाही. थोडीशी उद्याच्या गीतांची किंवा पदांची प्रॅक्टिस करण्यासाठी येणार होते. हार्मोनियम आणि हे करणारे तबला. तर आता 6 वाजता त्यांना बोलवायचं होतं, पण मी आले, फोन करायला वेळच नाही झाला. आता म्हटलं आपला क्लास झाल्यावर बोलूया. तर एवढी फलश्रुती महत्त्वाची सांगितलेली आज. आता आपल्याला ही सगळी फळं मिळावीत, हे फळ मिळावं, आणि त्यासाठी आपण रामरक्षा किंवा राम हा मंत्र आपल्या कंठामध्ये धारण करूया. रामायणातलं एखादं श्लोक, आपले श्लोक नाही, पद्य एकच कडवं म्हणते आज. आता सगळ्यात आवडीचं जे आहे ते पहिलंच होतं, पण काल आपण अयोध्या नगरीचं घेतलं होतं आणि माझ्या आवडीचं आहे. तुम्हाला येत असेल तर तुम्ही आपल्याबरोबर म्हणत राहा. श्रीराम 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 स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. एवढंच म्हणून मी विराम देते. आपण रामाला ही सगळी सेवा अर्पण करूया. आरती म्हणूया, कालच्यासारखीच 2 मिनिटात होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ठाण हाती धनुष्य बाण, हाती धनुष्य बाण. तुम्ही म्यूट होऊन म्हणा वासंतीताई, म्यूट होऊन म्हणा. मारुती पुढे उभे हात जोडून, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न भाई चौऱ्या डाळीती, भाई चौऱ्या डाळीती. सिंहासनी आरूढले जानकीपती, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. विष्णुदास नामा म्हणे मागणेची, रामा मागणेची. अखंडित सेवा घडो रामचरणाची, अखंडित सेवा घडो रामचरणाची. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. सगळ्यांना शुभेच्छा. इथेच थांबूया.